जीवनात प्रत्येकाच्या अडथळे येतात, पण कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की सगळं संपलंय? जेव्हा स्वप्न तुटतात, नातं तुटतं, विश्वास तुटतो आणि स्वतःवरचं प्रेमही कमी होतं, त्या क्षणी मनातून एकच हाक निघते, वजा स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करा. कल्पना करा, रात्र गडद आहे, सगळीकडे शांतता आहे, पण तुमच्या मनात वादळ उठलंय. डोळ्यांत अश्रू आहेत, छातीत वेदना आहे आणि डोक्यात हजारो प्रश्न. मी इतकी मेहनत केली तरी अपयश का? मी कुणाचं वाईट केलं नाही तरी दुःख माझ्याच वाट्याला का? माझ्याच आयुष्यात एवढे अडथळे का? तुम्ही एकटे बसलेले आहात, हात जोडलेले, आणि समोर फक्त एकच नाव, वजा श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी तुम्हाला जाणवतं, कुणीतरी तुमच्या पाठीशी उभा आहे. कुणीतरी म्हणतंय, वजा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज कानांनी ऐकू येत नाही, पण मनाच्या तळातून उमटतो. अडथळे का येतात? कारण देव आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी परीक्षा घेतो. प्रत्येक अपयश म्हणजे शेवट नाही, ती पुढच्या मोठ्या यशाची तयारी असते. पण हे समजण्यासाठी श्रद्धा लागते, संयम लागतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास लागतो. आज कदाचित तुम्ही कर्जात अडकलेले असाल, नोकरीसाठी धडपडत असाल, नात्यांमध्ये ताण असेल किंवा मनात भीती असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वजा जिथे माणसाची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. तुमच्या आयुष्यातील हा अडथळा, हा काळ, ही वेदना, हीच तुमच्या नव्या जन्माची सुरुवात असू शकते. फक्त एक पाऊल पुढे टाका, एकदा मनापासून हाका मारा आणि पहा कसा मार्ग तयार होतो. कारण स्वामी सांगतात, तू चालायला सुरुवात कर, मी तुझ्यासाठी रस्ता तयार करीन. मग तयार आहात का तुमच्या अडथळ्यांना सामोरं जायला, तुमच्या भीतीवर विजय मिळवायला आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायला? जर हो तर मनात एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ.